असं आहे की साधारण एक जी कार्यकर्त्यांमधली भावना असते की बाहेरचा आला आणि आमच्या डोक्यावर बसला, हे भाजपमध्ये 2014 पासून 2024 पर्यंत ही भावना भाजपच्या मतदारांमध्ये आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. आज जवळजवळ त्यांच्या संख्येपैकी 50% आमदार बाहेरचे आहेत. त्यांच्या मंत्र्यांपैकी 50 नाही, जवळ जास्तच आमदार बाहेरचे आहेत. अशा वेळेस कार्यकर्ता नाराज होणं स्वाभाविक आहे की आम्ही 40-40, 50-50 वर्ष या पक्षाला दिले. घरदार सोडून देणारी माणसं आहे तिथे. म्हणजे RSSचे प्रचारक आहेत, काही जणांना मी ओळखतो, त्यांनी आपलं घर 40 वर्षापूर्वी सोडलं आहे. ईशान्य भारताचं जे यश आहे ते RSSमुळे आहे. आणि अशा एका संघटनेने जेव्हा पूर्ण पक्ष उभारणीसाठी मदत केलेली आहे तेव्हा त्या पक्षाला बोलण्याचा अधिकार आहे. ते काय बोलले, कशासाठी बोलले हे मला माहीत नाही, पण BJPची रीढ की हड्डी म्हणजे कणा जो आहे तो RSS आहे. आणि जेव्हा आपण BJPवर टीका करतो तेव्हा आपण RSSचं नाव घेतोच. RSSचं कितीही झालं, त्यांची विचारधारा आपल्याला मजबूत मान्य नसेल, पण त्यांचं संघटन कौशल्य, त्यांचं संघटन, याच्याबद्दल वादच म्हणजे कोणी वादच घालू शकत नाही. एक मिनिट, हिंदीमध्ये फक्त सर, यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की याचा अर्थ RSSच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष एकमेकाच्या समन्वयात नाही आहे, हा एक दिसतोय. असं समन्वय वगैरे मला म्हणू शकत नाही, पण ज्या पद्धतीने गेले 2-3 दिवस म्हणजे 2 दिवसापूर्वी काय काल वगैरे जे भागवत साहेबांची जी मुलाखत आली किंवा त्यांनी जे कुठे भाषण केलं असेल, काही गोष्टींबद्दल त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली की अशा पद्धतीने द्वेषमूल्य राजकारण करणं हे आपल्याला परवडणार नाही या देशामध्ये. जे आम्ही सांगतोय की द्वेषाचं राजकारण करू नका. आज RSS बोलायला लागले की द्वेषाचं राजकारण, सुडाचं राजकारण करू नका. खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण झालं पाहिजे. विरोधी पक्ष किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय ते पक्ष, प्रतिपक्ष, आम्ही विरोधी पक्षच म्हणणार. पण त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मिझोरामबद्दल बोलले, पण तेही उशिरा बोललेत. त्यांनी आधीच भूमिका जाहीर करायला पाहिजे होती, पण ते कमीत कमी बोलले तर. मिझोराम हा या देशाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. बायका जाळल्या गेल्या, बायकांवरती बलात्कार झाले आणि सरकारला शुद्धच नाही तिथे जाण्याची. आणि तुम्ही ऑर्गनायझरला कितपत तुम्हाला माहिती आहे मला माहीत नाही, पण 1950च्या ऑर्गनायझरमध्ये स्पष्टपणाने लिहून आलेली आहे त्यांची भूमिका की आम्हाला हे संविधान मान्य नाही, आमचं संविधान मनुस्मृती आहे, हा तिरंगा आम्हाला मान्य नाही, याच्यात 3 रंग आहेत म्हणजे 3 आकडा आहे आणि 3 आकडा हा अशुभ आहे. हे ऑर्गनायझरमध्ये आलं आहे. आम्ही उगाच नाही बोलत. आज जेव्हा तुम्ही ऑर्गनायझरचं नाव घेता तेव्हा हा ऑर्गनायझर आजही 1950चा ऑर्गनायझर काही लोकांच्या घरात आहे. तो वाचून बघा. आणि RSSने कशी उघड भूमिका घेतलेली या देशाच्या संविधानाविरुद्ध आणि या देशाच्या तिरंग्याविरुद्ध ते पण वाचा. मोहन भागवतांनी ज्या पद्धतीने मणिपूरच्या ज्या घटना घडल्या, विरोधकांची गळचेपी असेल किंवा पक्ष फोडाफोडी, या सगळ्या संदर्भात देखील भाजपला खडेबोल सुनावलं. मला माहित नाही. जेव्हा बोलायला पाहिजे होतं तेव्हा बोलले असते तर बरं झालं असतं. उशिरा का होईना बोलले, हे नशीब की त्यांनाही आवडलेलं दिसत नाही. अर्थात लोकांनाच आवडलं नव्हतं, त्यामुळे लोकांनी निर्णय घेतले. पराभवानंतर RSS ही भाषा बोलायला लागला असं वाटतं. नाही, मला त्याच्यात जायचं नाही, मला ते का बोलायला लागले. पण लोकांनी शिक्कामोर्तब केलं ना काही काही गोष्टींवर. लोकांना मिझोराम नाही आवडलं, लोकांना पक्ष फोडाफोडीचे राजकारण नाही आवडलं, लोकांना द्वेषमूल्य राजकारण नाही आवडलं, द्वेष पसरवणारी भाषा नाही आवडली. म्हणजे देशामधल्या वातावरणाच्या बाजूने भागवत साहेब बोलले. हे जर ते आधी बोलले असते त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं असतं. पण आत्ताही त्यांचं महत्त्व कमी होत नाही. त्यांचं बोलणं हे खूप जणांना दिशादर्शक आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यसभेबाबत आता चर्चा सुरू झाली आहे आणि अजित पवार गटाकडून सुमित्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्याचं घोषणा थोड्या वेळात होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? हे बघा, दुसऱ्याच्या घरात लग्न लागतंय, त्यांनी त्याचं काय म्हणतात ते तांदूळ कुठनं आणले, कोणावर उडवणार आहे, तिथे कोण मंत्र म्हणणार आहे, ह्याच्याशी मला काय करायचं आहे? मी आपल्या इथे तुमच्यासमोर बसून बोलतोय. त्यांच्या घरात काय चालू आहे मला काय करायचं आहे?
जरंगेच्या म्हणण्यानुसार सगळे सोयरे संदर्भात आहेत ती कारवाईला सुरुवात केली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि ओबीसीच्या नेत्यांचं बरोबर देखील देवेंद्र फडणवीस बोलतात हे देखील म्हणाले. दर निवडणुकीच्या आधी हे मराठा ओबीसी हे राजकारण खेळत असतात. लोकांनाही अजिबात आवडत नाही. हे लोकांना अजिबात आवडत नाही. ओबीसीला घाबरवून ठेवायचं, मराठ्यांना लालच देऊन ठेवायची, की कशाला राजकारण करतात मला हे कळत नाही. जात व्यवस्था इतकी मजबूत आहे महाराष्ट्रामध्ये, समाज व्यवस्था इतकी शांत होती महाराष्ट्रामध्ये, आपण सगळं बिघडून टाकलं. आपण दोन समाजाला एकाच्या विरुद्ध एक असं उभं केलं, समोरासमोर आणून ठेवलं. तेव्हा मी बोलत होतो 6 महिन्यापूर्वी जेव्हा सुरू झालं तेव्हा, तुम्ही महाराष्ट्र खराब कराल. महाराष्ट्रामधले जे सामाजिक ऐक्य आहे, आपण 12 बलुतेदार का म्हणतो, तर प्रत्येक गावामध्ये एक लोहार आहे, एक शिंपी आहे, एक बनिया आहे, एक खाटीक आहे, असे कैक समाज प्रत्येक गावामध्ये आहेत. त्या समाज व्यवस्थेचा विचार न करता जर तुम्ही वागणार असाल तर तुम्ही महाराष्ट्रासमोर अडचणीच आणताय. राजकारण बाजूला राहू द्या. प्रत्येक गोष्टीत राजकीय स्पर्श झालाच पाहिजे असं माझं मत नाही आहे. पण जे गावं वर्षानुवर्ष युगनयुग, ते काय गाव आज नाही आलं ना, अनेक वर्षांचा इतिहास आहे ना. माळी काय आज जन्माला आले का? सावता माळीचा इतिहास बघा, गोरा कुंभारांचा इतिहास बघा. नावावरनं चाललं ना, ते कुंभार होते, माळी होते. चोखा पुढचा शब्द बोलत नाही, पण ते कुठल्या समाजात होते जगाला माहिती आहे ना त्यांना. आता ही व्यवस्था होती महाराष्ट्रात आहे, त्या व्यवस्थेमध्ये घुसून त्यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो महाराष्ट्रद्रोही आहे. सर, डोंबिवलीमध्ये पुन्हा घटना घडली आहे. याआधी ही घटना घडली होती, परंतु सरकार म्हणलं ही अशी घटना घडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. परंतु तसं पाहता असं आहे की इंडस्ट्रीयल ऑडिट झालं पाहिजे. फायर ऑडिट जे होत होतं ते बंद केलेलं आहे. सरप्राईज व्हिजिटने आम्ही फायर ऑडिट करू. फायर ऑडिट न केल्यामुळे सगळे करते. फायर काय सरप्राईज म्हणून तुम्हाला दिसणार नाही, ती कधीही लागू शकते. पण जर फायर ऑडिट व्यवस्थित केलं तर ती फायर तुम्हाला सरप्राईज नाही देऊ शकणार. कारण का फायर एक्सटिंग्विशर्स, आग विझवणाऱ्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी जिथे ठेवायला नको तिथे ठेवल्या जात असतील तर त्या निदर्शनास येतात आणि त्याच्यावर कारवाई करता येते. आता आग लागल्यानंतर बंब पाठवायचे, याला काही अर्थ नाही. सरकार जबाबदार आहे याला. आणि ह्याच सरकारच्या काळात हे सगळे झालेले आहेत. म्हणजे ह्या नाही, पण 2014 नंतर जे काही कायद्याची पायमल्ली झाली आणि हे खास करून हे ऑडिट बदललं गेलं, फायर ऑडिट, हे फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे मी इतक्या मोठ्या मोठ्या केमिकल फॅक्टरीज बघितलेल्या आहेत ठाण्याच्या आजूबाजूला, तरी असं हे आग लागलेली हार्डिलिया केमिकल्स बेलापूर पट्टीत, तेव्हा फायर ऑडिट होत होतं. इन्स्पेक्टर्स जायचे दर वर्षाला एकदा, बघायचे काय चालू आहे काय नाही, ते सर्टिफिकेट घ्यायचे. आता कुठे जातो कोण? फॅक्टरी इन्स्पेक्टर कुठे जातात फॅक्टरी व्हिजिटला? ही व्यवस्थाच तुम्ही मोडीत काढली आहे. इंडस्ट्रीयल सेफ्टी हा जगाचा कन्सर्न आहे. इंडस्ट्रीयल सेफ्टी कडे जर तुम्ही बघितलं नाही तर तुम्हाला हे भोगावंच लागणार. आपल्या लेखी इंडस्ट्रीयल सेफ्टी नावाची गोष्टच नाही आहे. हजारो कारखाने आणि ते इंडस्ट्रीयल सेफ्टी नाही, फॅक्टरी इन्स्पेक्टर नाही, फॅक्टरी इन्स्पेक्टरला पाहणारा माणूस नाही. इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ठेवलं कशाला? ते पण प्रायव्हेटायझेशन करून टाका ना इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचं. फक्त जमिनी घ्यायच्या आणि चढ्या भावाने विकायच्या, एवढंच काम जर इंडस्ट्रीजला राहिलं असेल तर मग जाऊ द्या, काय फक्त घ्या जमिनी आणि विका 4 पट किमतीने. आणि ते प्लॅन करून आधी जमिनी आपल्या नातेवाईकांना, सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना, मित्रांना सांगा की इथे येणार आहे इंडस्ट्री, तुम्ही घ्या जमिनी 100-100 एकर. नंतर मग आम्ही हे घोषित करतो MIDC, मग तुम्हाला 4 पट पैसे देतो. हे काय कळत नाही लोकांना. असं वाटतं लोकांना सगळं कळतंय आता. महाविकास आघाडीमध्ये सर तुम्ही पण अनेक बैठकीला उपस्थित असतात, चर्चा करतात. एक गोष्ट पाहायला मिळाली की काँग्रेस, उद्धव ठाकरे गट 288 जागांवर चर्चा करत आहे. विधानसभा निवडणूक लवकर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडचण होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. कारण
288 जर करत असेल तर याचा अर्थ त्यांचा एकला चालूची भूमिका पाहायला मिळते. असं कोणाचीही एकला चलोरे भूमिका नाही आहे. तिघांनाही माहिती आहे की आपण एकत्र राहिलो तर महाराष्ट्रात सत्ता येईल. ही सत्ता घालवावीच लागेल याची कल्पना या तिघांनाही आहे, आम्हालाही आहे. त्यामुळे ह्याच्यावर जास्त भाष्य करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. जे करायचं असेल ते पवारसाहेबांच्या पातळीवर, जयंत पाटलांच्या पातळीवर करतील आणि त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघेल. पण कोणीही 288 ची भाषा करू नये. कोणीही. आपण जर मित्र आहोत तर आधी मित्र एकत्र बसतील, कशा वाटाघाटी करायच्या ते बघतील, समजवतील, समजतील आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ नये. एवढी घाई काय आहे? अजून 4 महिने आहेत इलेक्शनला. सर, अगर ऑर्गेनाइजर में अब अगर विश्लेषण किया जा रहा है लोकसभा चुनाव का और उसमें अगर ये विश्लेषण सामने आता है कि अजित पवार को लेकर गलती हुई, उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है. एक और मोहन भागवत एक भाषण में कहते हैं कि मणिपुर को शांत करना जरूरी था. अब ये सब समझ में आ रहा है आरएसएस को. कैसा है कि देश के लोग, मैं आज भी बोलता हूं कि ये देश के लोग बहुत होशियार हैं, बहुत होशियार हैं. ये देश वो देश है जिन्होंने 77 में, जब देश की उम्र 30 साल भी नहीं थी, 30 साल यानी देश नौजवान था, तब इस देश ने इंदिरा गांधी को हराया है. अब तो ये देश और आगे बढ़ चुका है. अब नए ट्रेंड्स आ गए, मोबाइल आ गया, सोशल मीडिया आ गया, ये आ गया, व्हाट्सएप आ गया, इंस्टाग्राम आ गया, फेसबुक आ गया. ये सब आने के बावजूद जब ऐसा निकाल आता है तो आपको सोचना चाहिए. 1000 के नीचे 117 उम्मीदवार चुने गए बीजेपी के. 117 उम्मीदवार. अगर 1000 वोट इधर उधर हो जाते तो हमारी संख्या 300 के आर पार हो जाती, यानी हम 400 के नजदीक चले जाते. 117 ऐसी कॉन्स्टिट्यूएंसीज है जिसमें 1000 वोट से जीते हैं, 1000 के नीचे. तो ये सोचने वाली बात है. लोगों को हिंसा, लोगों को द्वेष, धर्म द्वेष, जाति द्वेष, ये लोगों को नहीं चलता है. लोगों को शांतिपूर्ण जीवन जीना है. मन में शांति हो, दिल में शांति हो, दिमाग में शांति हो, टीवी पे शांति हो. नहीं तो लोग मरे जा रहे हैं, अंगार लगा रहे हैं, औरतें भाग रही है. ये सब टीवी पे देख के आदमी का हिलने लगता है दिल. ये जब लेख लिखा जा रहा है, लगता है विश्लेषण सिर्फ लेख तक सीमित रहेगा, बीजेपी कुछ करेगी? ऐसा नहीं होता है. आरएसएस जब बात करती है तो उसका बड़ा अर्थ निकलता है पूरे विश्व में. आरएसएस कोई छोटा संगठन नहीं है. और आरएसएस कोई माने या ना माने, आजकल नहीं मानते बीजेपी वाले, क्योंकि जेपी नड्डा ने कहा था कि हमको आरएसएस की कोई जरूरत है. ऐसा नहीं लगता है. आरएसएस रीढ़ की हड्डी है बीजेपी की. भले ही हमारे उनके वैचारिक दुरावा हो, वैचारिक मतभेद हो, लेकिन आरएसएस है. आपको मानना ही पड़ेगा. बीजेपी की आज की जो ताकत है वो बिना आरएसएस के नहीं पहुंच पाते यहां तक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.